तर कोण म्हणतं शेतकरी टॅक्स देत नाही? तुमच्या खतांपासून तुमच्या औषधांपासून तो ट्रॅक्टरला डिझेल टाकतो ना, त्या सगळ्यावर तो टॅक्स भरत असतो. आणि जर तुम्हाला उद्या सांगितलं, हे म्हणणाऱ्या कुठल्याही माणसाने ठामपणे सर हे सांगावं, मी चॅलेंज देतो की तुम्ही 6 महिने नोकरी करा, तुम्हाला पगार मिळेल का नाही गॅरंटी नाही. करणार का 6 महिने नोकरी? दाखवा कोणी चॅलेंज. शेतकरी सर अख्खा सीझन काढतो. अगदी त्यांनी कोविड काळातही काढला. कोविड काळात अर्थव्यवस्था जगवली ती शेतकऱ्यांनी जगवली. सर मी माझ्या कुटुंबात पाहिलंय, म्हणजे जेव्हा हुंडेकरीमध्ये पट्टी घ्यायला जायचे ना वडील, तेव्हा भाव काय मिळालाय ना, त्या पट्टीवर उमटण्याआधी त्या बापाच्या चेहऱ्यावर उमटलेला असतो. पगार घेणाऱ्या नोकरी करणाऱ्या कोणत्याही माणसाला ही विवंचना नसते. आणि जर मग कुणी असं म्हणत असेल की शेतकऱ्यांचे फाजील लाड, तर नेमका जीव कुठं तुटतो ना हे कळायला पाहिजे. शेतकरी टॅक्स देत नाहीत हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे असून अप्रत्यक्षरित्या शेतकरी हे टॅक्स देतच असतात. खते, औषधे, कीटकनाशके, पेट्रोल, डिझेल अनेक गोष्टी ज्या शेतकरी खरेदी करतो त्यामध्ये अप्रत्यक्षपणे शेतकऱ्याला GST हा द्यावाच लागतो. आणि सरकारने सुद्धा शेतकऱ्याकडून टॅक्स हा प्रत्यक्षपणे घेतला पाहिजे असे माझे मत आहे. भारत देशात 40 कोटी एकर इतकी जमीन असून 8 कोटी अंदाजे 8 कोटी इतके शेतकरी आहेत. जर 8 कोटी शेतकऱ्यांनी 10,000 रुपये इतका जरी टॅक्स भरला तरी ती रक्कम होते 80 लाख कोटी. तर शेतकऱ्याचे उत्पन्न सरकारने 10 ते 12 लाख रुपये इतके करावे आणि शेतकऱ्याला कमीत कमी 10,000 रुपये टॅक्स भरावा लागेल. अशा प्रकारची टॅक्सची रचना सरकारने भारत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये समाविष्ट करावी आणि शेतकरीही समृद्ध करावा आणि देशाची अर्थव्यवस्थाही समृद्ध करावी अशी माझी सरकारला विनंती आहे. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा और किसान को नहीं लूटने दूंगा. जय जवान जय किसान.